महाराष्ट्रामध्ये राजकारण होताना दिसत आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा असेल किंवा मुख्यमंत्र्यांना देखील लक्ष केलं जात आहे. बदलापूरची घटना निषेधार्ह आहे, निंदनीय आहे. महाराष्ट्राला शोभणारी नाही, संस्कृतीला शोभणारी नाही. आम्हा सर्व लोकांना विचारमंथन करावं लागेल अशी घटना आहे आणि आपण ते करतोच आहे. सरकारने ज्या ज्या काही बाबी करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारची कृती काय यावर जर विचार केला तर आरती सिंग सारखे अधिकारी असतील, शाळेवर जी काही कारवाई करायची असेल किंवा अजून ज्या ज्या बाबी सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारी अधिवक्ता असेल, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे याबद्दलच्या भूमिका असतील, या सर्व एकनाथ शिंदेजींनी मांडल्या आहेत. पण यावर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करतायत आणि राजकारणाकरता अनेक विषय महाराष्ट्रात आहे, निवडणुका समोर आहे, तिथे करा. पण अशा बाबीला तर आपण अशा घटनाला तर एकत्रित फाईट केलं पाहिजे. अशा विकृत व्यवस्थेवर, अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर असं प्रेशर आलं पाहिजे की आपल्याला जर अशा घटना घडल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण समाज एक होईल आणि सर्व पक्ष एक होऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतील. असा आरोपीला त्या ठिकाणी मोठा संदेश दिला पाहिजे, याकरता केलं पाहिजे. पण मला जे दिसतात 2-3 दिवसामध्ये जी नाटक कंपनी सुरू आहे, जी नौटंकी सुरू आहे उद्धव ठाकरेची, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नौटंकी चालू आहे, मला कुणाच्या घटनेची कुणाला जुळाचं नाही आहे. बदलापूरच्या घटनेला दुसऱ्या घटनेचं नाव घेणं हे काही योग्य नाही आहे. बदलापूरची घटना आम्ही सिरियसली घेतली आहे, पक्ष म्हणून आम्ही सिरियस घेतली आहे. पण महत्वाचं काय आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, हे जे आहे ना उद्धव ठाकरेचं, हे मी कालही सांगितलं आहे. हिंगणघाटमध्ये तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भर रस्त्यावर जाळून टाकलं एका मुलीला. भोपरमध्ये तर आपल्या या ठिकाणी डोंबिवलीमध्ये एका मुलीवर 30 लोकांनी बलात्कार केला, 33 लोकांनी बलात्कार केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मला त्या ठिकाणी नांदेड, पुणे, बीड, सिंदूर, साकीनाका, मला काय काय सांगता येईल उद्धव ठाकरेंचं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात तर बलात्काराची त्या ठिकाणी मालिका आमच्या जवळ आहे. आणि मग स्वतःच न बघता केवळ राजकारणाकरता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पेटवण्याचं जे काम चालू आहे. महाराष्ट्रात मला आठवतं की शरद पवार साहेब असे बोलले होते की मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल, मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल, हे पवार साहेब बोलले होते. मला थोडा स्मेल येतो आहे या घटनेला धरून महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर सारख्या घटना घडवण्याचा जे संदेश पवार साहेबांनी दिला होता तो स्मेल मला त्या ठिकाणी यायला लागला आहे. पण महाराष्ट्राची जनता ही कधीच या गोष्टीला थारा देणार नाही. महाविकास आघाडीचे मनसुबे आहेत की या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं वातावरण तयार करायचं आणि राजकीय पोळी भाजायची, याकरता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही, तुमच्या मनसुबाला कधीच साथ देणार नाही. मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं, महाराष्ट्र बंद कशाकरता करा, एखाद्या दुसऱ्या विषयाकरता करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे. पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला शोभण्यालायक नाही आहे असं मला वाटतं. शरद पवारांना झेडप्लस सुरक्षा दिल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता निवडणूक आहे आणि माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळावी यासाठी मला सुरक्षा दिली. जेव्हा झेडप्लस सुरक्षा मिळतं तेव्हा काहीतरी निवडणुकीच्या काळात कोणीतरी वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यावर, जसं राज ठाकरे साहेबांवर त्या ठिकाणी बीडमध्ये झालं, असे आधार असतात. म्हणजे शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबांसारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो. कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे,
कांदे फेकटाचा आहे, सुपारी फेकटाचा आहे, हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून, या ठिकाणी काही सरकारला सेन्स येतो, मला वाटतं त्यानुसार केलं असेल. 4 भिंतीच्या आतच का असेना, परंतु मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र महाविकास आघाडीचे इतर नेते त्यांना साथ देताना दिसले. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिळायला लागले. एक तर आमच्याशी खोटं बोलले, आमच्या बंद खोलीत अमितभाई शब्द दिला होता ते खोटं बोलले. आता पवार साहेबांसोबतही हे चालू आहे. पवार साहेब माहित नाही किती कंटाळले, मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब, मला माहिती नाही काय झालं. पण पवार साहेबांच्या खोलीत सुद्धा हेच सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही. हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरे बोलणार आहे. काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून त्यांना. ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता, आणि आता तर ते एका मेळाव्यामध्ये संजय राऊत डायरेक्ट बोलले की आमचा महाराष्ट्राचा एकच चेहरा उद्धव ठाकरे. पण बाजूचा त्यांना बसलेला कोणी त्याला प्रतिसाद देत नाहीये. मी डाव्याने सांगतो, उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं जाळं त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही. ते एकदा या महाराष्ट्राला बघायला मिळेल की काँग्रेस राष्ट्रवादीने कधी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला स्वीकारतील. तो त्यावेळी त्यांनी केलेला गेम होता. पण मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करायचं आहे, काँग्रेसला नाना पटोले, वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री करायचं आहे, उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि असे तर 14-15 बॅनर लागले आहेत. त्यामुळे कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. शरद पवार साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीसारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात, तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात, त्यांना केव्हाही खंजीर खोचू शकतात, हे पवार साहेबांना माहिती आहे. त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची करण्याची कधी चूक करणार नाही. आता याला धरूनच की काँग्रेसने पण आता एक भूमिका घेतली की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नको अशी माहिती पुढे येत आहे. आता महाविकास मी तुम्हाला दाव्याने सांगतो, काँग्रेसमधले 3 नेते डोक्याला बासिंग बांधून मुख्यमंत्री म्हणून फिरत आहेत. नाना पटोले साहेब फिरताय, वडेट्टीवार फिरताय, बाळासाहेब थोरात फिरताय, अजून फिरतात. इकडा सुप्रियाताईला मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा शरद पवार साहेबांनी घेतला आहे. आणि उद्धव ठाकरे आता याचना करतायत मुख्यमंत्री पदाकरता. मला वाटतं प्रचंड असंतोष महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि मी दिवस येईल जसं अमितभाईच्या नावाने उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणा केला, तसा शरद पवार साहेबांच्या नावाने उद्धव ठाकरे खोटारडेपणा करतील. 17 कारखान्यांना 2,265 कोटीचं वितरण होणार होतं. महायुती सरकारकडून खरं तरी कर्ज दिलं जाणार होतं, त्याला कोर्टाने रोख लावलेला आहे. अशा पद्धतीचं कर्ज देऊ नये. आता कोर्टाने काय म्हटलं याबद्दल मला माहिती नाही, पण सरकारची प्रामाणिक भूमिका असतं की साखर कारखान्यामध्ये कारखाने टिकले तर शेतकरी टिकतील, कारखाने टिकले तर ऊस उत्पादक शेतकरी टिकतील, यावर सरकार निर्णय घेत असतं. कारखान्याच्या एवढं मोठं असेट डुबण्यापेक्षा आणि ते शेतकऱ्याच्या कामात येणार नाही हे असेट, त्यापेक्षा कारखान्यांना थोडी कर्जाची हमी देऊन, थोडं कर्ज त्याला शासनाची हमी देऊन कारखाने जिवंत करण्याकरता सरकार पुढाकार घेतं. तो पुढाकार चांगलाही असतो कारण तो शेतकऱ्याचा हिताचा आहे. कोर्टाने काय म्हटलं समजून घ्यावं लागेल. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतदार आड चर्चा झाली. जागा वाटपाची काही प्रायमरी चर्चा सुरू झाली केली पाहिजे चर्चा. भाजपाची मागणी आहे की 3ही नेत्यांनी बसून तातडीनं या पुढच्या 7 दिवसात चर्चा बंद केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. पुढच्या 7 दिवसामध्ये तिघांनी एकत्र येऊन चर्चा पूर्ण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे. कारण आता खूप काळ नाही आहे निवडणुकीला. शेवटी 3 मिळून आम्ही महायुतीत लढतो आहे. आमचे इतर पक्ष 11 पक्ष त्यांचा विचार केला पाहिजे. पण मला वाटतं तातडीने हे काम पूर्ण करावं. सिटिंग गेटिंग तत्वाच्या आधारावर ज्या ज्या मतदारसंघात त्या पक्षाचा आमदार आहे त्यांना तरी सूचना देण्यात आल्या का कामाला? नाही, काही अजून सूचना नाही. सिटिंग गेटिंगचा विचार आहे, पण काही ठिकाणी असाच नाहीये की पूर्ण सिटिंग गेटिंग होईल. काही मतदारसंघामध्ये काही अँटिंग समस्या आहेत, काही त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात. ज्या ठिकाणी आम्ही नाही आहोत ते आहेत तर आम्ही निवडून येऊ शकतो. अशा ठिकाणी काही ठिकाणी हाय फेरबदल होऊ शकेल.
केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला सूचना केली की मी तुमच्या स्तरावर प्रायमरी एक जागा वाटतो. असंच असतं. मला प्राथमिक लेवलला स्टेटचे नेतेच बसतात, केंद्रीय नेतृत्व मग त्याचा विचार करतं. स्थानिक लेवललाच पहिला युतीमध्ये निर्णय करायचे असतात. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत राज ठाकरेंची बॅनर लागतात मुख्यमंत्री म्हणून. राज ठाकरे राज्याचे नेते आहेत, त्यांचा बॅनर काय लागू नये? राज ठाकरे का आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांचा बॅनर लागला तर काय त्यांना मला. काल रत्नागिरी बोलताना अमरकालिक तसेच बोलले की महायुतीला यश मिळेल की नाही याबाबत शंका आहे. सर्वांना शंका आहे, पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार पुढचे 5 वर्ष मोदीजी प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री मोदीच्या केंद्र सरकारच्या संपूर्ण योजना महाराष्ट्राच्या समाजाला लागू करण्याकरता, आर्थिक दुर्बल लोकांना लागू करण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे. उद्या जर चुकीनं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सर्व योजना बंद करतील. महायुतीला मत देणं म्हणजे केंद्रातल्या राज्यातल्या संपूर्ण योजना सुरू ठेवणे आणि महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे संपूर्ण योजना बंद करणे. हे जनतेला कळलंय, लोकसभेतही कळलंय जनतेला. आता लोकसभेत झालेली चूक आहे. जनता कन्फ्यूज झाली होती, जनतेला कन्फ्यूज करण्यात आलं, ते झालं. पण मला आता माहिती आहे लोक हा कधी विचार करणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार, महायुती सरकारच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं, महाराष्ट्राच्या जनतेला पुढे नेऊ शकते. जनतेला माहिती झालं. समर्जित गाडगेंचा राष्ट्रवादीचा प्रवेश निश्चित मानला जातो. जयंत पाटील असल्यासाठी हा, महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समर्जित गाडगेंना विधानसभा लढायची आहे. ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे. त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करतायत. ती बातमी माझ्याकडे आली आहे. त्यांना लढायचंच आहे तर कोण थांबवणार? हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद पवार नाही, मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते, त्यांना थांबायचं नाहीये विधानसभेमध्ये. शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे. पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही. असे अनेक आता महाविकास आघाडीचे नेते आहेत जे तिकडनं आमच्याकडे येणार आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील. माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल. ठीक, थँक्यू.